माप काढणार आहोत। त्यासाठी आपल्याला पूर्ण उंची 14 + 1 15 इंच, मोंढा 6 इंच, कटोरी हे शोल्डर गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर हे 3 इंच। परत एकदा आपण उंची आणि मोंढा दुसऱ्या बाजूने मोजून घेऊ। 15 6 आडव्या रेषा जोडून घ्यायच्या। म्हणजे त्याच्यावर आपल्याला छातीचे माप व गळ्याची रुंदी 2.5 इंच, इथे शोल्डर 3 इंच हे मार्किंग करून घेऊ। इथे आपल्याला छातीचे माप, आता हे सगळ्यात मोठे छातीचे माप आहे, त्यामुळे हेची छातीचे माप आहे याचं 10 इंच। 9.5 + अर्धा 10चं माप आहे। पुढे 1.5 इंच हे शिलाईसाठी मार्जिन घेतले आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर इथे कमरेचं माप आहे 9 + अर्धा हे 9.5चे माप। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे दोघी पॉईंट जोडून घ्यायचे। आता मोंढ्याचे आकार 1 इंच, अर्धा इंच। इथे गळ्यासाठी आपल्याला उभ्या रेषेवर 1, आडव्या रेषेवरती 1। गळ्यासाठी हा खोल आकार द्यायचा व्यवस्थित। मोंढ्यासाठी आधी हा सुरुवातीचा वरचा आकार, त्यानंतर हा दुसरा। आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी इकडनं 3 इंच, मोठे जरी माप असले तरी क्रॉस पट्टी ही 3 इंच 2.5 इंचच माप टाकायचे, म्हणजे ते व्यवस्थित माप बसते, कटोरीचे व्यवस्थित बसते। हे जोडून घ्यायचे। आता ह्या मापासाठी कटोरी आहे 6 इंचाची। हे मी ब्लाऊजवर माप घेऊन घेतलेले आहे आधी, आणि ते माप मी पेपरवर कटिंग करते। 6ची कटोरी। नंतर पहिल्या मोंढ्यापासून क्रॉस स्टेप ठेवून 2.5 इंचावर मार्किंग करायची, आणि हे गोल आकार देऊन हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा। आता याची आपण कटिंग करू। आपण याच्यातच बाहीची कटिंग करून घेऊ, म्हणजे जेवढा आपला खाली पेपर उरलेला आहे तेवढ्यात आपली बाही बसली तर बाही काढून घ्यायची। म्हणजे आता बाही आहे 6 इंच, अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच प्लस करायचा, हा 6 हा अर्धा इंच, आणि दंडघेर आहे 7 इंच। 7 + 3 इंच, 7 इंच बाही, 1 2 3 हा 10चा दंडघेर। इथे पण मोजून घेऊ। ह्यात बाही बसते म्हणून मी पूर्ण व्यवस्थित त्यात बाही काढते, म्हणजे आपला पेपरचा वापर होऊ शकतो। 6 इंच बाही, त्यात प्लस अर्धा 6.5ची लांबी, ही आपली बाही 6.5 लांबी। हा चौकोन तयार करून घ्यायचा। त्यानंतर 6 इंचाच्या पुढे बाही असली तर 3 इंच कट घ्यायचा, आणि छोटी बाही असली तर 2.5 घ्यायचा। इथून आतमध्ये 1 इंच, इथून आतमध्ये 1 इंच। आपल्याला माशाचा आकार हा काढायचा, इथे माशासारखा आकार। आता हा पहिला, हा एक आकार, त्यानंतर हा दुसरा आकार, जिथे 1 इंचाचं माप घेतलं आहे त्याच पॉईंटला जोडायचं, म्हणजे ही झाली आपली बाही। इथे 1 इंचाचे माप, इथे 1 इंचाचे माप,
इथे 3 इंच कट. हा बाहीचा शेप. इथे लांबी 6 प्लस अर्धा. इथे दंडघेर 7 प्लस 3 म्हणजे 10. छातीनुसार आपला बाहीचा दंडघेर येतो.